आपण नसता तर हिंदूंना नव्हता जगीवाली राजेंद्र का आपण नसता तर हिंदूंना नव्हता जगीवाली पतिव्रतेचे कुंकू नसते दिसले कपाय स्वराज्याचं बांधुनी तोरण स्वराज्याचं बांधुनी तोरण महाराष्ट्र ज्यानं घडविला त्याने घडविला नगर जला राजा शिवाजी राजांना पकडण्यासाठी अनेक शहाच्या दरबारात चक्क पैसेचा विडा जो कोणी शिवाजीला जिल्हा नाहीतर मुद्दा पकडून आणेल त्या सर्व राज्य बहाल करण्यात शिवाजी राजे हे नाव ऐकतात एकही मुसलमानी सरदार त्या दरबारात तो पैसेचा विडा उचलण्यास पुढे येत नव्हता. त्या दरबाराची लाच उंच भिपाड अशा शरीररचीचा मुसलमानी सरदार आपल्या दाढीला
पुढे येतो नाव येतो त्याचं अफजल खान हा मोठा बंधूंना बोलू लागलेला आहे हम लेके आएंगे शिवाजी हम लेके आएंगे शिवाजी को जिंदा या मुर्दा साधारण पंजाबचा विना उचलली बातमी रायगडावरती राजांच्या गाडीमध्ये राजाही गणतात झाले अफजल खान आणि शिवाजी महाराज याच्या भेटीची जागा निश्चित झाली प्रतापगडाच्या पायथ्याशी हा विजापूर पंढरपूरच्या दिशेला प्रतापगडाकडे रवाना झाला राजांचा इंतजार करत असताना शिवाजी राजे खानाच्या भेटीस खानाच्या दाटात राजांनी प्रवेश करतात तो क्रूर अफजल खान हल्लीचा खोटा बहाणा करत माझ्या राजास बोलू लागलेला आओ शिवा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ राजा सुद्धा कशा विरुद्ध केला नव्हता हातामध्ये वाघ नका होती अंगात चिलखत पांघरलेला होता मला माझ्या राजाला अफजल खानाला अभिमान केलेला परंतु तो क्रूर अफजल खानाने डाव साधण्याचा प्रयत्न केला अफजल खान आणि शिवाजी राजांची गळाभेट होतात बिजवा बाहेर काढत माझ्या राजावरती पहिला प्रहार अफजल खानाने केला पहिलीपासून चौथीपर्यंत इतिहास आपल्याला शिकवलेला आहे का म्हटलं गेलं शिवाजी राजांना जाणता नरसिंहराव काय होती तेव्हाची राजनीती आणि आज आपण पाहतोय कोण कोणत्या गटात कुठल्या बोलतोय सर्वसामान्य जनतेला समाज अवघड झालंय अगो शिवाजी राजे काय होते बरं राजांची राजनीती काय होती वाद हा तत्वाचा असावा ज्या अफजल खानाचा वाद राजांना वाद न केला त्याचा कोसला बाहेर काढून गेला त्या अफजल खानाची कमर माझ्या राजाला प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली शत्रूचाही सन्मान करणारा राजा होता स्वराज्य हे राज्य नव्हे कोणता राजा नव्हे स्वराज्य हा एक विचार होता आणि त्या विचाराला जाणता राजा म्हटलं गेलं स्वराज्याचं रसिको